द डीप डाईव्हच्या या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो खरंच खूप रंजक आहे. हो, आणि तितकाच गुंतागुंतीचा सुद्धा. नमस्कार. अगदी बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेसाठी आपण काही अतिशय महत्त्वाचे स्रोत वापरत आहोत. प्रामुख्याने प्राध्यापक सुभाष जगताप यांचं जे पुस्तक आहे एप्स्टाईन फाईल्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यातील काही महत्त्वाचे उतारे आपण पाहणार आहोत. आणि त्यासोबतच आपण एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका आणि द टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तसंस्थांचे अहवालही संदर्भासाठी घेतले आहेत. DW.comचा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा अहवाल आपण यात समाविष्ट केला आहे. बरोबर. तर आजचं आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे? म्हणजे आज आपण हे समजून घेणार आहोत की कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण AI म्हणतो, त्या तंत्रज्ञानाने गुन्हेगारी विश्वातील सर्वात मोठ्या एप्स्टाईन फाईल्सचा पर्दाफाश कसा केला. आणि फक्त तिथेच न थांबता याच तंत्रज्ञानामुळे आज भारतात रोजगाराच्या आणि करिअरच्या लाखो संधी कशा निर्माण होत आहेत हे सुद्धा आपण डिकोड करणार आहोत. पण पुढे जाण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची सूचना द्यायची आहे. या माहितीत काही राजकीय व्यक्तींचा आणि गुन्हेगारी प्रकरणांचा उल्लेख येणार आहे, पण आपण इथे कोणत्याही राजकीय विचारधारेची बाजू घेत नाही आहोत. हो, हे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. आपला उद्देश फक्त आणि फक्त तंत्रज्ञानाचा वापर कसा झाला हे तटस्थपणे मांडणे हाच आहे. मूळ माहितीत जे तांत्रिक मुद्दे आहेत त्यावरच आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. चला तर हे सविस्तर समजून घेऊया. जानेवारी 2026 ची गोष्ट आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने एप्स्टाईन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे प्रकाशित केली आणि तो आकडा थक्क करणारा होता. 35.5 लाख पृष्ठ. 35.5 लाख म्हणजे 3.5 दशलक्षपेक्षा जास्त पानांचा तो खजिना होता. आता विचार करूया की एवढा मोठा डेटा वाचणं माणसाला कसं शक्य आहे. शक्यच नाहीये. आणि यातली सर्वात आकर्षक बाब म्हणजे तिथेच AIची खरी ताकद जगासमोर आली. AIने या 30 लाखाहून अधिक पानांचं विश्लेषण अतिशय वेगाने केलं. पण हे कसं घडलं? म्हणजे नुसती पानं स्कॅन करून तर चालणार नव्हतं. नाही. तिथे AI संचलित अत्यंत प्रगत ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉग्निशन म्हणजेच OCR वापरण्यात आलं. आता न्यायालयात जी कागदपत्रे असतात ती सहसा स्कॅन केलेली इमेजेस असतात. हो, त्यांचे फोटो काढलेले असतात. अगदी तसंच. तर या AIने त्या फोटोंना शोधता येण्याजोग्या मजकुरात म्हणजे एका सर्चेबल टेक्स्टमध्ये रूपांतरित केलं. पण फक्त टेक्स्टमध्ये रूपांतरित करून काय होणार? म्हणजे त्यातून अर्थ कसा काढला गेला? तिथे डेटा लिंकिंगचं काम AIने केलं. फ्लाईट लॉग्स असतील किंवा आर्थिक व्यवहारांच्या नोंदी असतील, AIने त्यांचं क्रॉस रेफरन्सिंग केलं आणि एक मोठा नेटवर्क मॅप तयार केला. म्हणजे कोण कोणाला भेटलं किंवा पैसे कुठे ट्रान्सफर झाले याचे धागेदोरे जुळवले. हो, अगदी अचूक. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार यामुळे हा अवॉर्डचा डेटाबेस अशा प्रकारे वाचता येऊ लागला जणू काही एखादी व्यक्ती अत्यंत साधेपणाने स्वतःचा ईमेल इनबॉक्स वाचत आहे. बापरे, म्हणजे 35 लाख पानांचा गुंतागुंतीचा डेटा एका इनबॉक्ससारखा सोपा झाला. हे ऐकायला खूपच प्रभावी वाटतं. हो, पण जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर या तंत्रज्ञानाचे काही गंभीर धोके सुद्धा आहेत. म्हणजेच ती नाण्याची दुसरी बाजू. नक्कीच. हीच AI टूल्स वापरून अवघ्या काही सेकंदात एप्स्टाईनसोबत इस्रायलमधील आणि अमेरिकेतील मोठ्या राजकीय नेत्यांचे खोटे फोटो तयार केले गेले, ज्याला आपण डीप फेक म्हणतो. हो, DW.comच्या अहवालात याचा उल्लेख आहे. ते फोटो इतके खरे वाटत होते की कोणीही फसेल. आणि यात आणखी एक तांत्रिक गोंधळ असा झाला की न्यायालयीन कागदपत्रांमध्ये काही चेहरे प्रायव्हसीसाठी ब्लर केलेले असतात, अस्पष्ट ठेवलेले असतात. हो, तर युजर्सनी AIचा वापर करून ती अस्पष्टता दूर करण्याचा किंवा अनब्लर करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा AIकडे मूळ डेटा नसतो तेव्हा ते काय करतं? ते खोटे भ्रम निर्माण करतं. त्यालाच आपण हॅल्युसिनेशन म्हणतो ना. हो, हॅल्युसिनेशन. AIनी स्वतःच्या मनानीच चेहरे तयार करून तिथे लावले आणि ग्रोक सारख्या AI चॅटबॉट्सनी या चुकीच्या माहितीला खरी मानून कटकारस्थानांच्या सिद्धांतांना खतपाणी घातलं. म्हणजे एका बाजूला AI सत्य शोधतोय आणि दुसऱ्या बाजूला तेच AI दिशाभूली करतंय. ते आपल्या संदर्भातील एका चित्रासारखं आहे. कोणतं चित्र? ते एका रोबोटिक हाताचं आणि मानवी हाताचं चित्र, जिथे ते दोघेही AI या अक्षरांकडे निर्देश करत आहेत. हे चित्र मानवी हस्तक्षेप आणि मशीन लर्निंगच्या समन्वयाचं अगदी अचूक वर्णन करतं. एकदम बरोबर. तंत्रज्ञान हे साधन आहे आणि त्याचा वापर कसा होतो हे मानवी हस्तक्षेपावर अवलंबून आहे. इथेच हा विषय खरोखरच खूप रंजक बनतो, कारण AI फक्त फायली वाचण्यापुरतं किंवा फोटो बनवण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. हो, त्याचा विस्तार खूप मोठा आहे. वैद्यकीय क्षेत्राचंच उदाहरण घ्या ना.
आजकाल साध्या डोळ्यांना न दिसणाऱ्या कॅन्सरच्या पेशी शोधण्याचं काम AI रोबोट्स करत आहेत. आणि तेही तज्ज्ञ डॉक्टरांपेक्षा अधिक अचूकपणे. एक्स-रे तपासणीमध्ये AIचे पॅटर्न रेकॉग्निशन खूपच प्रगत झाले आहे. शिवाय ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे AR, जिथे डिजिटल घटक खऱ्या जगात मिसळले जातात, किंवा व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे VR. हो, VRमुळे तर ड्रॅगनच्या पाठीवर बसण्याचा किंवा वाघाच्या जबड्यात हात घालण्याचा काल्पनिक अनुभव अगदी खरा वाटू लागतो. आणि इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT सुद्धा आहेच. पण या सगळ्यात एक मोठी भीती लोकांच्या मनात आहे, नोकऱ्या जाण्याची भीती. ती भीती स्वाभाविक आहे, पण गार्टनरच्या अंदाजानुसार चित्र थोडं वेगळं आहे. गार्टनर म्हणजे ती जागतिक संशोधन संस्था ना? हो, त्यांच्या अहवालानुसार येत्या 1.5 वर्षात AIमुळे जवळपास 20 लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत. 20 लाख हा आकडा खूप मोठा आहे. हो, कारण AI आता केवळ पुनरावृत्तीची म्हणजे 30 कंटाळवाणी कामे हिरावून घेणारे तंत्रज्ञान राहिलेले नाही, ते आता बँक, रुग्णालये आणि उत्पादन क्षेत्राचा अविभाज्य भाग बनले आहे. म्हणजे जुनी कामं जातील, पण त्या जागी नवीन आणि अधिक प्रगत नोकऱ्या तयार होतील. अगदी तेच. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? यातून भारतीय लोकांसाठी किंवा भारतीय मार्केटसाठी कोणत्या संधी आहेत? संधी खूप मोठ्या आहेत. भारतात आता AI इंजिनियर्सची मागणी दुप्पट झाली आहे. ॲनालिटिक्स इंडियाच्या आकडेवारीनुसार मिडल आणि सीनियर लेव्हलवर तब्बल 4,000 जागा रिक्त आहेत. 4,000 जागा फक्त मिडल आणि सिनियर लेव्हलवर? आणि त्या रिकाम्या आहेत. हो, कारण योग्य कौशल्य असलेले लोक मिळत नाहीयेत. त्यामुळेच पगारही खूप जास्त आहेत. एका AI इंजिनियरला एंट्री लेव्हलला साधारण 6 लाख रुपये मिळतात. आणि अनुभवानंतर? अनुभवानंतर हा आकडा थेट 50 लाखांपर्यंत जाऊ शकतो. 50 लाखांचं पॅकेज? बापरे, हे खूपच मोठं आहे. पण फ्रेशर्सचं काय? फ्रेशर AI प्रोफेशनल्सलाही खूप चांगला पगार मिळतो. वर्षाला 6 ते 12 लाख रुपये सहज मिळतात. आणि जर डेटा सायन्सचा पाया भक्कम असेल तर 17 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. आपण शहरांनुसार आणि पदानुसार याचा विचार केला तर तिथेही काही रंजक आकडेवारी दिसते. सर्वाधिक पगार आज मुंबईत मिळतोय. हो, साधारण किती आहे तो आकडा? मुंबईत सरासरी 15,60,000 रुपये मिळतात. त्याखालोखाल बेंगलुरूमध्ये 14,50,000 आणि चेन्नईमध्ये 10,40,000 रुपये पगार मिळतोय. आणि विशिष्ट पदांचा विचार केला तर प्रिन्सिपल डेटा सायंटिस्टला 17 लाख रुपयांचे पॅकेज मिळते. आणि कॉम्प्युटर सायंटिस्टला? त्यांना 16,50,000 मिळतात. मशीन लर्निंग इंजिनियरला 9,50,000, डेटा इंजिनियरला 8,50,000 आणि डेटा सायंटिस्टला 7 लाख मिळतात. आणि कॉम्प्युटर व्हिजन इंजिनियरला जवळपास 4,50,000 रुपये मिळतात. म्हणजे पगार खरोखरच खूप आकर्षक आहेत. हो, पण हे पगार देणाऱ्या कंपन्याही तितक्याच मोठ्या आहेत. टेक महिंद्रा, फ्लिपकार्ट, निविडिया, IBM, Amazon आणि लिंक्डइन सारख्या दिग्गज कंपन्या या शोधात आहेत. पण एवढा मोठा पगार मिळवण्यासाठी केवळ साधी पदवी पुरेशी नसेल ना, काही विशिष्ट कौशल्य आवश्यक असतील. नक्कीच, इथेच खरी अडचण येते. या क्षेत्रासाठी मॅथमॅटिक्स, विशेषतः अल्जेब्रा आणि कॅल्क्युलस यावर चांगली पकड असावी लागते. म्हणजे गणित खूप महत्वाचं आहे. हो, आणि त्यासोबतच कम्प्युटर सायन्स आणि कोडिंग, नेटवर्किंग, रोबोटिक्स आणि फिजिक्स यांसारख्या विषयांचं सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. फिजिक्स सुद्धा. म्हणजे हे सगळे विषय एकत्र समजून घेणं वाटतं तितकं सोपं नाही. मग ज्यांना या क्षेत्रात प्रवेश करायचा आहे त्यांनी काय करावं? तिथेच कौशल्य विकास महत्वाचा ठरतो. simplylearn.com आणि IBM यांचा एक संयुक्त अभ्यासक्रम आहे जो यावर अचूक उपाय देतो. IBMचा सहभाग असल्यामुळे या कोर्सला खूप महत्त्व प्राप्त होतं ना? अगदी. कारण IBM ही दरवर्षी संशोधन आणि विकासावर म्हणजे R&Dवर $6 बिलियन गुंतवणूक करणारी कंपनी आहे. $6 बिलियन? हो, आणि त्यांचा इतिहास बघा. त्यांना 5 वेळा नोबेल पारितोषिक, 9 वेळा अमेरिकन नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी आणि 6 वेळा ॲलन ट्युरिंग अवॉर्ड मिळाला आहे. म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च संस्थांपैकी एक. मग या कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत? हा एक ऑनलाईन मास्टर्स कोर्स आहे आणि त्याची फी साधारण 50,000 रुपये आहे. यात डेटा सायन्स, पायथन प्रोग्रामिंग, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग अगदी मुळापासून शिकवले जाते. पण मला यातला एक फायदा खूप महत्त्वाचा वाटतो,
तो म्हणजे IBM कडून मिळणारे $1200 क्लाउड क्रेडिट्स. हो, ते अत्यंत महत्वाचे आहे. कारण हे मॉडेल्स रन करण्यासाठी तुम्हाला मोठी सिस्टम लागते आणि त्यासोबतच IBM वॉटसन वापरण्याचा 24 तास मोफत परवानाही मिळतो. म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव मिळवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. आणि नोकरी मिळवण्यासाठी काही मदत केली जाते का? हो, IIM जॉब्सच्या माध्यमातून जॉब असिस्टंट प्रोग्राम अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी पूर्ण मदत केली जाते. तर आजच्या या पूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाला तर एक गोष्ट स्पष्ट होते. 35 लाख गुन्हेगारी कागदपत्रांचा वेध घेणाऱ्या अत्यंत गुंतागुंतीच्या AI तंत्रज्ञानापासून ते भारतातील 50 लाख रुपयांच्या करिअर पॅकेजपर्यंतचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. नक्कीच. पण ह्यावरून एक महत्वाचा प्रश्नही निर्माण होतो. कोणता प्रश्न? आपण पाहिलं की कृत्रिम बुद्धिमत्ता अगदी काही सेकंदात हुबेहूब वाटणारे खोटे फोटो बनवू शकते, पण अगदी त्याच वेळी लाखो पानांच्या कागदपत्रांमधून लपलेले खरे गुन्हेगार शोधण्यासाठी हेच तंत्रज्ञान माणसाचा एकमेव आधार बनत आहे. हो, तो विरोधाभास आहेच. तर आपण अशा एका नव्या युगात प्रवेश करत आहोत का, जिथे AI हेच सत्याचा शोध घेणारे अंतिम साधन असेल आणि AIच सत्याची दिशाभूल करणारा सर्वात मोठा अस्त्र असेल? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. आपण कोणत्या AIवर विश्वास ठेवायचा हे भविष्यात कसे ठरवणार? हा प्रश्न खूपच गहन आहे आणि त्याचं उत्तर येणारा काळच देईल. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबत आहोत. या सखोल चर्चेतून आपल्याला नक्कीच काही नवीन दृष्टी मिळाली असेल. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि तंत्रज्ञानाच्या या प्रवासाचे साक्षीदार व्हा. धन्यवाद.